हॅलो, वेलकम टू माय चॅनल. मी आणि आई. तर आता स्वयंपाक करायचा येतो आहे कंटाळा. आज मला सकाळपासून वाटत नाही आहे बरं. ऊन लागली की काय तर माहिती नाही. कारण जुन्या घराकडे माझं जाणं झालेलं होतं काल, आणि होऊ शकते बहुतेक मला ऊन लागली असावी आणि जळजळ पण वाटतं आहे. तर मी आता गेलेले होते बाहेर. बरं तर वाटत नव्हतं, पण मला गरजेचं होतं ते जायला, माझ्या गाडीचं दुरुस्त करायला, टू व्हीलर. तर मी गेलेली होती आणि आणलं मी ते दुरुस्त करून. कारण आपल्याला समोर उभं राहून करून घ्यावं लागते गाडीचं दुरुस्तीकरण. नाहीतर एक टाकतात आणि एक टाकत नाही, किंवा नटं बोल्टं बरोबर कसत नाही. कसले तरी ते मग ते लक्षात नाही येण्यासारखंच काम करतात ते लोक. तुम्ही कितीही विश्वासांच्या दुकानात जा तरी ते तसंच करतात. एकदा तुम्हाला सांगते, माझ्या गाडीचं पेट्रोल पण काढून घेतलेलं होतं. दुरुस्त करायला दिली मी, आणि पंक्चर झाली होती की काहीतरी, मला वाटते पंक्चर झाली होती बहुतेक. तर मयूरच्या हाताने पाठवलं होती. त्या व्यक्तीने मयूरला काहीतरी आणायला पाठवलं होतं, काय चहा वगैरे वालायला सांगायला वगैरे काहीतरी असं पाठवलं होतं. आणि तेवढ्या वेळामध्ये त्याने माझ्या गाडीचं पेट्रोल काढून टाकलेलं होतं. म्हणून कसं आहे ना, प्रत्यक्ष समोर उभं राहूनच गाडीचं दुरुस्तीकरण करून घ्यावं लागतं. आणि जर असं अलगर्दीपणा केलं, काय सगळेच जण नसतात चोर. मी तुम्हाला तेही सांगते, सगळेजण चोर नसतात, पण काही लोक असतात आणि त्या लोकांना आपण काही बोलू पण नाही शकत, कारण आपण प्रत्यक्ष बघितलेलं नसतं. आता मी तिथे जरी सांगितलं असतं की नाही माझ्या गाडीतलं पेट्रोल चोरी गेलं असतं, त्यांनी म्हटलं असतं, मॅडम एवढंच होतं पेट्रोल, आम्ही काय करणार आहे तुमच्या पेट्रोलचं, आम्ही कुठे घेऊन जाणार आहे पेट्रोल, असे वगैरे बोलतात ते. आणि प्रत्यक्ष मी पाहिलंच नव्हतं तर मी काय बोलणार होती. पण मला माहिती आहे की मी 450 रुपयाचं पेट्रोल भरलेलं होतं, कारण गाडीमध्ये थोडंसंच पेट्रोल होतं. आणि मी फक्त गाडी घरी आणली. घरी आणल्यानंतर दुसऱ्या दिवशी मयूर दूध आणायला गेला, म्हणजे खूप झालं तर 15-20 घराच्या नंतरपर्यंत. आणि तिथून आल्यानंतर त्यांनी परत गाडी उभी ठेवली, आणि त्याच्यानंतर मग तो मला वाटते तो आणि मी, आम्ही दोघेजणं काहीतरी किराणा की भाजीचं आणायला गेलो, म्हणजे बाजार मार्केट जवळच आहे इथे. तो मला वाटतं बहुतेक आम्ही 1 किलोमीटर गेलो असेल. आणि आल्यानंतर पाहतो तर गाडी एकदम दाराजवळ बंद, असं झालेलं होतं. म्हणून मी सांगते ना, मी नाही विश्वास ठेवत तेव्हापासून. तर ते झालं. मग गाडी दुरुस्त करायला गेलेली होती, त्याचं मडघर तुटलेलं होतं समोरचं, तर ते बसून आणलं गाडीचं. ते झालं. आता त्या गाडीला बघावं लागेल. मला असं वाटतं की प्लगमध्ये कचरा बिचरा आला असला पाहिजे, कारण गेटजवळ आणल्याबरोबर बंद झाली. बघू आता त्याला उद्या काय आहे ते पटकन 10 मिनटाचं काम आहे, त्याला काही खूप काम वेळ नाही लागत. आणि मला खरंच बरं नाही वाटत आहे. आता मी काय करावं स्वयंपाक म्हणून विचार आहे, कारण खिचडी होती कालची, टोमॅटोची चटणी होती, तर ते खाल्ली आम्ही. परत येता येता मी थोडा नाश्ता पण खाऊन आली. मी बाहेर गेली की खातेच, काही नवीन नाही आहे, आणि ते खाऊन आली. आता राहिला विषय, आता करते मी मसाले भात करते. आणि कढी करते. त्याच्यासाठी मी मिरच्या कापत आहे. बघा, मिरच्या कापत आहे, मिरच्या, टोमॅटो, बटाटा असं कापत आहे मी आता. आणि खरंच मला खूप कसंच तरी वाटत आहे, म्हणजे थकल्यासारखं नुसतं वाटत आहे. परत खरंच सांगते ना, मला तर जेवण स्वयंपाक बनवायची इच्छाच नाही होत आहे. पण कसं ना, भूक लागतेच, बरंही नसलं तरी मला लागतेच बाबा भूक, कारण खाणार नाही तर जगणार कुठून, असं सगळं होऊन जाते. आणि बस. आणि मी एक साडी आणली आहे, पण दाखवते. साडी मी मीटरच्या हिशोबाने आणली आहे. छान आहे, पण ती एकदम सुंदर, स्वस्त. आणि त्याला मी दिली पण आहे लेस लावायला. ती साडी येणार ना लेस वगैरे लावून, त्यावेळेला मी तुम्हाला दाखवेल. पिको फॉल आणि लेस लावायला दिलेली आहे मी. खूप सुंदर साडी आहे, कमी पैशात आहे ती, एकदम कमी. ते मी एखाद्या वेळेला असं मला कधी आवडलं तरच घेते मी. प्रिंटेड अशी पिंक कलरची आहे माझी, आणि मुलीची ब्राऊन कलरची आहे. तर साडी घेतली मी, आणि दाखवेल मी तुम्हाला जेव्हा येऊन जाईल पिको फॉल करून, तेव्हा दाखवेल मी तुम्हाला. साड्या माझ्याजवळ भरपूर आहे, पण हे अशीच घेतली सहज, चांगली वाटली म्हणून. इतकं अस्वस्थसारखं वाटतं आहे ऊन लागल्यावर की तुम्हाला काय सांगू. डोकंसुद्धा माझं गरगर फिरत आहे, पण काय करावं लागतं, चांगलं राहावं लागतं. हे पाणी दिली तुलाच नाही.
आता करते आहे मी मसाले भात आणि कढी. तर चला आपण एक विषयावर बोलूया. विषय म्हणजे असा आहे की मी तर व्हिडिओ टाकतच नाही आहे कोणाचे, पण कुणाला काय वाटतं माहिती आहे का नाही टाकत आहे, का नाही टाकत. अगं बाई, तो वेळ भेटला पाहिजे आपल्याला. दुसरी गोष्ट असं आहे, उन्हाळा दिवस आहे. कुठे बाहेर जावं असं वाटत नाही, सुस्त वाटते एकदम. आणि मला 10-15 दिवसच झाले मी पुण्यावरून आल्यानंतर. त्यानंतर मला तुम्ही एखादा व्हिडिओ बनवला असेल, खूप झालं, बनवलेलाच नाही मी व्हिडिओ. थकल्यासारखं वाटते हो. घरचंही करा, बाहेरचंही करा, आणि नीटनेटकं काम करतपर्यंत जवळजवळ मला 1:30 ते 1:45 वाजून जातात, कारण मी वेळाने उठते झोपून. एकट्या व्यक्तीचे जरी कामं असले तरी खूप कामं निघतात. असं वाटते कोणाला की कामं नाही निघत. झाडू आहे, पोछा आहे, भांडे आहे, कपडे आहे, झाडाला पाणी देणं आहे. मग झाडाला पाणी द्यायचं अरे बाळा. झाडाला पाणी देणं आहे, झाडाला उकरलं मी. झाडं खूप सुकले गेले आहे माझ्या घरचे. मी 15 दिवस 20-22 दिवस मी इकडे घरी नव्हती. त्या दरम्यान 4-5 वेळा पाऊस आला, पण ते मी हिरवी मॅट बांधलेली होती. ज्या दिवशी मला जायचं होतं ना, मला बिलकुल माहिती नव्हतं की मला जायचं आहे म्हणून, तर मी हिरवी मॅट बांधलेली होती आणि त्यातून पाणी फार कमी पडलं. त्या झाडांना पाणीच मिळालं नाही. पुष्कळ गुलाबाचे झाडं वाळल्या गेले, तर फुलांचे झाडं तर खूपच वाळले गेले. तर मग मी आता परत कलमं आणलेले आहे आणि माती चेंज करावी लागेल त्यांची. म्हणून आज सकाळपासून झाडाला पाणी नाही दिलं. आजच द्यायची, म्हणजे माती चेंज करायची होती. कुंड्यामध्ये जे काही कुंड्या थोड्याफार फुटलेल्या वगैरे असल्या की नाही, तर त्याला चेंज करत असते मी. तर ते करायचं होतं मला, पण मी मुद्दाम कुंड्या आणायला वेळच नाही मिळाला मला जायला. असंच मला थकल्यासारखं वाटत आहे. ते झालं नाही झालं तर मग ते झाडं लावायचे आहे. उद्याला लावेल झाडं. मग त्याच्यामध्ये खत पण टाकायचं आहे. खत नाही टाकलं ना, आता हात लागले सगळे कामं होऊन जातात ते खतबीत टाकायचे. ते इथे मी कापलेल्या आहेत टोमॅटो 1, 5-6 मिरच्या, 2 बटाटे असं कापलेलं आहे. आलं लसूण वगैरे सगळं आहे. ते आता करते मी मसाले भात. केल्याशिवाय होत नाही, खाल्ल्याशिवाय होत नाही. बाहेरचं अन्न ना मला आवडतच नाही. उन्हाळ्यात तर भगवान जाणे मला काय होते, तर बाहेरचं जेवण मला उन्हाळ्यात अजिबात नाही आवडत. असं सगळं आहे. व्हिडिओ पण नाही काढायची इच्छा होत, काही नाही माहिती का. क्रिंजपणा खूप वाढलेला आहे. लोक चुगलचोटे व्हिडिओमध्ये जास्त इंटरेस्टेड घेतात, किंवा मारापिटीच्या व्हिडिओमध्ये जास्त इंटरेस्टेड घेतात. ते मला नाही आवडत. आता कोणाची चुगल्या करणारे आपण, तरी तुम्हीच सांगा. कोणाजवळ जाऊन भिडणारे, जबरदस्तीचं भांडण करणारे, कोणासोबत खेटणारे, कोणाला आपल्याला ते जमत नाही. आणि लोकांना पण आता कसं उन्हाळ्याचं आहे, लोकही आराम करतात. पोरांना शाळा बिळाच्या सुट्ट्या लागलेल्या आहे. काही लोकांचे एक्झाम झालेली आहे, तर कोणी बाहेर गावाला गेलं आहे, कोणी माहेरी गेलं, कोणी फिरायला गेलं, असा सगळा प्रकार झालेला आहे. त्याच्यामुळे पण व्हिडिओ बघणारे पण कमी झाले आहे. आणि जिथे बघत आहे ना, तिथे ते क्रिंजवाल्यांचे जास्तच चालतात. परत माझं मध्ये कसं लोणचं टाकायचं होतं, पापड कुरड्या. आज मी बघा एवढीशी डाळीचे हे केले, दाखवते तुम्हाला. फक्त एवढीशीच मी मुंगाच्या वड्या टाकल्या, कारण पूजेला वगैरे लागेल ना आता म्हणून. आणि मला विकत आणून खाणे नाही आवडत. स्वतःच्या हाताने करा, थोडंसंच करा, पण व्यवस्थित करा. आणि स्वतःच्या हाताने केलेलंच मला आवडतं. पाणी जीव करत आहे. इतकं उन्हाळा, इतका उन्हाळा, तुम्हाला काय सांगू. दिवसात असं जावंसं आणि निघावंसं आणि घरात राहावंसंही वाटत नाही. कूलरसुद्धा सपोर्ट करत नाही आहे. इतकं गरम वातावरण आहे इकडं. खरंच तुम्हाला सांगते मी. काय करावं, पण राहावं लागतं. गरम तर खूप आहे. एक तर माझी मान पण दुखत आहे इथून. काय दुखणं लागलं की एक ना एक लागतं. तसंही आता वय 50च्या जवळजवळ 50च्या वर झालेलं आहे. त्याच्यामुळे काही ना काही चालूच राहते. तरी चांगलं आणि स्वस्थ राहण्याचा प्रयत्न करते, तरी दुखतेच काही ना काही. रात्री मला हात दुखत होता. माहिती कॅल्शियमची कमी झाली की काय हात दुखत होता. हे जॉईंट दुखतात माझे पण. हे जॉईंट दुखतात, टोंगण्यांचे जॉईंट दुखतात. काय करावं आता. तुम्हाला मी ना हे दाखवते. शेवळ्या आणायच्या बघा, मला आठवण नाही रेडी.
शेवळ्या तर माझ्याकडे खूप साऱ्या आहेत. तुम्ही दाखवते. बघा मी हे केलेलं आहे, अजून काढले नाही. परत हे बघा इतके केले मी. होऊन जाते 2-3 भाज्यांपुरतं झाले की होऊन जाते. काय करायचं तर आमच्या इथे खाणारच कोणी नाही, फार कमी. याला खोडते आता. कापडाला चिपकून गेलेले आहे. अशी उन्हातून आणले आणि असेच ठेवले. तुमच्या लोकांची पण झाले असेल कुरड्या पापड्या. ते माझे झाल्या, कुरड्या झाल्या, पापड्या झाले, लोणचं झालं. मी लोणचं आता तुम्ही म्हणाल की आताच कसं काय केलं, तर हां करून घेतलं मी. तसंही मध्ये मध्ये खूप पाऊस पडला आणि आता तर खूप ऊन तापत आहे. ठेवते मी गॅसवर, ते खाली ठेवलं आहे त्याच्यामुळे ती तोंड नाही लागत तिथे, पण होते गरम. खाली कोपर ठेवलेलं आहे आणि कोपरमध्ये मग ते ठेवलेलं आहे. छान निघाले पण वडे, एक नंबर. बघा कशा छोट्या छोट्या वड्या निघाल्या. तुमच्या तिकडे ना सांडगे म्हणतात, काही काही लोकांकडे ना हे सांडगे म्हणतात. असं आहे हे. दाखवतेच मी आता पूर्ण 2 मिनिटाचा व्हिडिओ मोठा होईल, पण बघा कारण काढणं गरजेचं आहे ना, तसंच राहील पडलं आहे. अरे बस झालं झालं ओलं होतं मला वाटते, ते पलटलं असेल कापड. आता कपडे बदलते, गरम तर खूप होत आहे. मसाले भात बनवते मी. परत तिकडलं घरचे काम चालू होणार आहे. खूप दगदग आहे हो माझ्यामध्ये. मला कंटाळा येऊन जाते. आता मला खूप झोप येते. माहीत नाही, तुम्ही एक सांगा मला की खरंच ते ऊन लागल्यानंतर खूप झोप येते का, सुस्त सुस्त वाटतं का? मला तर वाटतं ते व्यवस्थित सुस्त सुस्त असं वाटते. डोळे झोपूनच राहावं, डोळे बंद करून. आणि गाडी याच्यासाठी महत्त्वाचं आहे, रात्री बेरात्री असो आपल्याजवळ, वेळेवर कोणाला मागणार आहे, काही गरजेचं काम पडलं तर. कारण दुसऱ्यांची गाडी मला जमतही नाही आणि मी कधी लावतही नाही, कोणाच्या गाडीला हातही नाही लावत. मला नाही आवडत. मी माझी कोणाला देत पण नाही आणि कुणाची गाडी मी घेत पण नाही. काही काही नाही असे म्हणजे कापड पलटला असं मला वाटतं, बोलच आहे. बघा असं आहे व्हिडिओ. काय करावं आता तुम्ही सांगा, कंटाळा येऊन जाते हो करता करता. चला तर मग मी हे वड्या काढून टेकलेल्या आहे सगळ्या, थोडेसे ह्या राहिलेल्या आहे, काढून घेते. चला तर बाय. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगाल. आणि खरंच उन्हाळ्यामध्ये उन्हाळी लागली तर काय सुस्ती वाटते का, तर हे पण नक्की सांगा. तर चला बाय.